तर नवीन अर्थसंकल्पामध्ये 8 मोठे घोषणा आहेत कुठल्या ते बघूया. महिलांसाठी शी मार्ट्स म्हणजे SHE, महिलांसाठी समुदायाच्या मालकीचे किरकोळ दुकाने, सेल्फ हेल्प आंत्रप्रेन्युनर SHE म्हणजेच उभारण्यात येणार. याने महिला थेट उद्योगांच्या मालक बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकतील. त्या थेट बाजारपेठाशी जोडल्या जातील. दुसरी घोषणा मुलींसाठी वसतिगृह आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह करण्याची महत्त्वाची घोषणा या अर्थसंकल्पात झाली. बेटी बचाओ बेटी पढाओ या स्त्री सबलीकरणाच्या घोषणेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल समजले जाते. तिसरी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काय हे बघूया. खगोलशास्त्रामधील प्रगतीसाठी देशभरात 4 ठिकाणी टेलिस्कोप इन्फ्रास्ट्रक्चर प्रणाली उभारण्याची घोषणा, तसेच देशाच्या पूर्व भागात नवीन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन उभारण्याचा प्रस्ताव आहे. चौथी घोषणा शेतकऱ्यांसाठी काय ते पाहून घेऊया. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध भाषांमध्ये असलेले भारत विस्तार हे AI टूल आणले जाणार आहे. त्याच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे. पाचवा, उद्योगांसाठी ग्रोथ फंड. लघु व मध्यम उद्योगासाठी MSME 10,000 कोटी रुपयांचा SME ग्रोथ फंड उभारला जाणार आहे. त्याचप्रमाणे MSME उद्योगांची गरज पूर्ण व्हावी यासाठी कॉर्पोरेट मित्र योजना आखण्यात आली आहे. सहावी घोषणा, संरक्षणावर अधिक भर. ऑपरेशन सिंधूनंतर सैन्यासाठी 7.84 लाख कोटी देण्यात आले आहेत, जे मागील वर्षापेक्षा 15% जास्त आहेत. संरक्षण बजेटमध्ये 1 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे, जी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक आहे. सातवा, स्टार्टअपसाठी फंड. स्टार्टअप क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 10,000 कोटी रुपयाचा फंड ऑफ फंड्स या अर्थसंकल्पात जाहीर झाला. या घोषणेमुळे नवोन्मेषाधारित वाढ, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील स्टार्टअप्सना चालना मिळेल. आणि शेवटची घोषणा, नवीन आयकर कायदा. नवीन आयकर कायदा 1 एप्रिलपासून लागू होईल. पुढील आर्थिक वर्षामध्ये ही नवीन आणि जुनी कर प्रणाली सुरूच राहील. म्युच्युअल फंड्स गुंतवणूकदारांना आता डिपॉझिटकडे फॉर्म 15G दाखल करता येणार आहे. तर कर किती लागणार आहे ते आपण बघूया. टॅक्स स्लॅब जैसे थे. तर एकूण लागणार आहे 12 लाख रुपये. जर असेल कर प्राप्त उत्पन्न तर 0% कर लागणार आहे. 13 लाख असेल तर 75,000 लागणार आहे. 14 लाख असेल तर 90,000. 15 लाख असेल तर 1,05,000. 16 लाख असेल 1,20,000. 17 लाख असेल 1,40,000. 18 लाख असेल 1,60,000 लागणार. 19 लाख असेल तर 1,80,000 कर लागणार. 20 लाख असेल तर 2 लाखाचा कर लागणार. 21 लाख असेल 2,25,000 लागणार. 22 लाख असेल 2,50,000 लागणार. 23 लाख असेल 2,75,000 लागणार. 24 लाख असेल 3 लाखाचा कर लागणार. आणि 25 लाख असेल तर 3,30,000 रुपये कर लागणार.